सुंदर सांगितलंय माऊली. चला करा सुरुवात. आर्यन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायातल्या 83 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. आज आपण पुढील ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये 83 क्रमांकाच्या ओवीचंही आपण चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ईश्वरासाठी कर्म करणारा जो कर्माधिकारी आहे तो आपलं कर्म जे काही वाट्याला आलेलं आहे ते करतो, परंतु त्याच्याबद्दलची कोणतीही आसक्ती ठेवत नाही आणि सर्व कर्म ईश्वराच्या प्रसन्नतेकरता करतो. त्याचं वर्णन माऊली करतायत. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे. अर्थात माऊली म्हणतायत, म्हणून स्वधर्माचरण हेच नित्य यजन याजन होय. याप्रमाणे जो करतो त्याला कर्मबंधन कधीच प्राप्त होत नाही. हा, आता सगळे ऐकतात तसं तू पण ऐकायचं. ओके, सोबत बोलायचं नाही, आता ऐकायचं. नाहीये सर, आर्यन दिसत नाहीये. दिसतोय ना? आत्ता दिसला. कारण मला लिहायचंय ना फेसबुकवर. ठीक आहे. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. स्वधर्माचं अनुष्ठान म्हणजे अखंडपणे केलेला यज्ञ आहे असं माऊली इथं म्हणतायत. कारण यज्ञाचे अनेक प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत. त्यामध्ये जो कर्मयज्ञ आहे त्या कर्मयज्ञाचं इथं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. जो निष्काम भावनेनं कर्म करतो, निष्ठेनं कर्म करतो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो असं माऊली सांगतायत. बघा, कर्म, कर्ता आणि कर्म करण्यामागची भूमिका ही त्रिपुटी आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. यामध्ये बांधणारं कोण आहे हे थोडंसं नीट समजून घ्यावं लागेल. एक आहे कर्म करणारा कर्ता, दुसरी आहे कर्माची प्रक्रिया आणि तिसरं आहे कर्म. याच्यामध्ये बंधनाला कारण कोण? जर कर्म बंधनाला कारण आहे असं म्हणावं तर तेच कर्म मोक्षालाही कारण होतं. बंधनातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा कर्मच सहाय्यक होतं. या प्रकारचं वास्तव आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. म्हणून कर्म बंधनाला कारण ठरतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण कर्म जर बंधनाला कारण ठरलं असतं तर तेच कर्म मोक्षाला कारण ठरलं नसतं. म्हणजे कर्म बंधनाला कारण आहे असं म्हणणं हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. मग कर्म करण्याची प्रक्रिया बंधनाला कारण आहे का? तर कर्म करण्याची प्रक्रिया ही बंधनाला किंवा पाप पुण्याला कारणीभूत ठरत नाही. कारण कर्माची प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण कर्म म्हणू ती अनेक जणांकडून पार पाडली जाते. अनेक जणांकडून पार पाडली जाणारी ती प्रक्रिया ही कधीही पाप किंवा पुण्याला कारणीभूत ठरत नाही. मग तिसरा जो घटक राहिला तो म्हणजे मी. कर्म करणारा जो आहे तो बंधनाला किंवा पुण्याला किंवा मोक्षाला कारण आहे का, या गोष्टीचं थोडंसं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. थोडंसं सूक्ष्मपणे
या त्रिपुटीचा, या 3 तत्वांचा विचार करू. कालही आपण बघितलं की कर्म हे निष्क्रिय आहे, कर्म हे निर्जीव आहे. कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये पाप किंवा पुण्य देण्याची. त्यामुळं कर्माला दोष देता येणार नाही. एकच कर्म एखाद्याच्या पापाला कारण ठरतं आणि तेच कर्म एखाद्याच्या पुण्यालाही कारण ठरतं. एखादा वरून वरून वाटणारं सत्कार्य करतोय, सत्कर्म करतोय, किंवा असं समजू आपण की 2 जण नामस्मरण करतायत, पण एकाचं नामस्मरण हे लोकांना भुलवण्याकरताय, लोकांना फसवण्याकरताय. मी नामधारक आहे असा लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आणि लोकांमध्ये एकदा आपण नामधारक आहोत असा विश्वास निर्माण झाला की त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवायचं. अशी इच्छा बाळगणाराही माणूस नामस्मरण करू शकतो. म्हणून नामस्मरण करण्याची प्रक्रिया दोघांकडून होत असली तरी एकाचं नामस्मरण हे पापाला कारण आहे आणि एकाचं नामस्मरण मोक्षाला कारण आहे. म्हणजे नामस्मरणाची क्रिया फळ देत नाही, नामस्मरण करण्यामागची जी भूमिका आहे, भावना आहे, ती तुम्हाला फळ देत असते. ती भावना म्हणजे काय तर अहम, मी करतो, ही भावना पाप किंवा पुण्य देत असते, त्याचं फळ देत असते. तुम्ही नामस्मरण करताय पण ज्यांचा मी संपलाय असा मी संपलेला महात्मा नामस्मरण करत असेल तर त्याला नामस्मरणापासून आनंद मिळतो, पण त्याला नामस्मरणाचं पुण्य मिळत नाही आणि नामस्मरणापासून निर्माण होणारे काही भावनिक दोष असतील तर तेही दोष त्याला बाधत नाहीत. फक्त नामस्मरणाचा आनंद तो घेत असतो, उपासनेचा फक्त तो आनंद घेत असतो, कारण त्याचा मी पूर्णपणे संपलेला असतो. कारण कर्माचं बंधन किंवा कर्मापासून मोक्ष या दोन्ही गोष्टी कर्म करणाऱ्याच्या भावनेवर अवलंबून आहेत. म्हणून भगवंत जे सांगताय ते नीट समजून घेण्यासाठी ही त्रिसूत्री आपल्याला समजून घ्यायची आहे. कर्म करण्याच्या 2 परिस्थिती आहेत. एक, अनिवार्यपणे वाट्याला आलेलं कर्म करून मोक्षापर्यंत जाण्यासाठी कर्माचा घेतलेला आधार, म्हणजे आपण त्याला म्हणू साधकाचा किंवा उपासकाचा तो मार्ग आहे. आपण फक्त साधनेच्या क्षेत्रातल्या लोकांचा कर्म करण्याचा प्रकार अभ्यासतोय, बाकी सर्वसामान्यांच्या कर्माचा आपण इथं विचार करत नाही आहोत. 2 प्रकारचं कर्म केलं जातं. एक उपासकांकडून केलं जातं की मी कर्म करतोय, का करतोय तर मागच्या जन्मातल्या काही इच्छा, वासना, आकांक्षांमुळं मला हा जन्म धारण करावा लागला. हा जन्म जेव्हा मला मिळाला तेव्हा या जन्मासोबतच मला काही कर्तव्य कर्म करण्याची परवानगी मिळाली. ती कर्तव्य कर्म मी केली पाहिजेत या भूमिकेतून तो कर्तव्य कर्म करतो. पण ही कर्तव्य कर्म करत असताना कोणत्याही प्रकारे कर्म मला बाधा निर्माण करणार नाही, कर्म नव्या जन्माला कारण ठरणार नाही, कर्म पाप किंवा पुण्याला कारण ठरणार नाही, या गोष्टीची काळजी घेत घेत कर्म करणारा ह्याला आपण उपासकाचं कर्म असं म्हणू, ज्याला माऊलींनी तर यज्ञ असं म्हटलंय. कारण यज्ञ म्हटलं की पाप पुण्यात्मकता आली, यज्ञ म्हटलं की फलासक्ती आली. म्हणून कर्म हे यज्ञ कुणासाठी आहे तर ज्याचं कर्म मागच्या जन्मामध्ये केलेल्या पाप पुण्यात्मक कर्माला कारण ठरलेलं आहे, त्या कर्माची परिपूर्ती करण्यासाठी केलेलं ते कर्म आहे. आणि म्हणून त्यानं ते कर्म यज्ञ म्हणून केलं, नैष्कर्म्य भावनेनं केलं. मी हे कर्म करतो ही भावना सोडून ते कर्म केलं तर ते कर्म यज्ञ ठरतं. कारण यज्ञ म्हटलं की आहुती आली. बघा, अखंड यज्ञ याजन असा शब्द वापरलाय माऊलींनी. अखंड यज्ञ येतो. यज्ञ म्हटलं की यज्ञामध्ये आहुती येतात.
आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी आपल्याला ज्या परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या अतिशय सूक्ष्म आहेत, अर्थगर्भ आहेत, आशय संपन्न आहेत. पण त्या परंपरांमागचा तो आशय, तो विचार आपण विसरतो आणि आंधळेपणानं त्या परंपरा पाळायला लागतो. आंधळेपणानं पाळलेल्या परंपरा म्हणजेच अंधश्रद्धा आणि डोळसपणे पाळलेल्या परंपरा म्हणजे संस्कृतीचं जतन. संस्कृतीचं जतन म्हणजे संस्कृती जशीच्या तशी आंधळेपणानं पाळणं नव्हे. तुम्हाला संस्कृती पाळायची आहे, परंपरा पुढे न्यायची आहे, तर त्या परंपरेमागचा अर्थ तुम्ही पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. लग्नामध्ये वेगवेगळे विधी पूर्ण केले जातात. त्या प्रत्येक विधीला काहीतरी अर्थ आहे. कन्यादानाला अर्थ आहे, मंगलाष्टकांना अर्थ आहे, हळद लावताना म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांना अर्थ आहे, ब्राह्मण जे मंत्र म्हणतात त्या प्रत्येक मंत्राला अर्थ आहे. आणि म्हणून आपण कोणताही मंत्र जेव्हा उच्चारू तेव्हा त्या मंत्रांचा अर्थ पुरोहिताला विचारला पाहिजे, मंत्रज्ञाला विचारला पाहिजे. जर तो अर्थ न विचारता तुम्ही तो मंत्र म्हणत असाल तर तुम्ही अंधश्रद्धा पाळताय. कारण तुम्ही काय बोलताय, का बोलताय हे तुम्हालाच कळत नाहीये. आणि म्हणून अशा आंधळ्या परंपरा अनेकदा घातक ठरतात. म्हणून परंपरा पाळताना त्या डोळसपणे पाळायला हव्यात. त्या परंपरा का पाळायच्या यामागचा कार्यकारणभाव संबंध समजून घ्यायला हवा. आणि कार्यकारणभाव समजून तुम्ही ती परंपरा पाळली तर तुम्हीही त्या परंपरेचे खरे पाईक ठरता. आणि अशाच लोकांना ती परंपरा दुसऱ्यांकडे देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून कर्म करताना ज्या पद्धतीचं आपण कर्म करतोय ते कर्म माझ्या आत्तापर्यंतच्या कर्माला कारण ठरलेली जी भावना आहे, ते जे पाप पुण्यात्मक कर्म आहे ते संपवण्यासाठी मी हे कर्म करतोय म्हणून ते करायचं आहे. आणि म्हणून यज्ञ असा शब्द इथं वापरलाय. कारण यज्ञ म्हटला की यज्ञकुंड आलं. यज्ञकुंडामध्ये आहुती द्यायची असते, समिधा वापरायच्या असतात. समिधा दोन प्रकारच्या असतात, एक सहज जळतील अशा आणि एक जळण्यासाठी कठीण असलेल्या, अशा दोन प्रकारच्या समिधा असतात. समिधा म्हणजे यज्ञकुंडामध्ये यज्ञ देवतेला म्हणजे अग्नीला समर्पित केल्या जाणाऱ्या वस्तू. त्यामध्ये तूप हा एक ज्वलनशील पदार्थ आहे, तो आपण यज्ञकुंडामध्ये टाकतो. कशासाठी? तर अग्नी प्रज्वलित राहावा याच्यासाठी. पण याच्याशिवाय त्याच्यामध्ये लाकडं टाकली जातात, वेगवेगळ्या वनस्पतींची खोडं म्हणा, फांद्या टाकल्या जातात, वेगवेगळ्या वनस्पतींची पानं टाकली जातात, त्याच्यामध्ये गहू, तांदूळ असे काही पदार्थ टाकले जातात. जेव्हा असे पदार्थ टाकले जातात यज्ञकुंडामध्ये तेव्हा यज्ञाची जी अग्नी आहे तो अग्नी थोडासा मंदा होतो. आणि म्हणून मध्ये मध्ये मग आपण तूप टाकतो की जेणेकरून तो अग्नी आणखी प्रज्वलित व्हावा. या दोन प्रकारच्या समिधा आपण यज्ञामध्ये टाकतो. तसं कर्म हा सुद्धा एक यज्ञ असं ज्या अर्थी माऊली म्हणतायत त्या अर्थी या कर्म यज्ञामध्ये एक समिधा टाकायची आहे जी जळण्यासाठी कठीण आहे. ती समिधा म्हणजे आतापर्यंत केलेलं कर्म. आतापर्यंत नैष्कर्म्य कर्म करायला जेव्हापासून सुरुवात केली त्याच्या आधीचं कर्म. कारण नैष्कर्म्य कर्म ही यज्ञाची सुरुवात आहे. नैष्कर्म्य भावनेनं केलेलं कर्म, इंद्रिय निग्रह करून केलेलं कर्म, मीचा अहंकार संपवून केलेलं कर्म, हा कर्मयज्ञ आहे. पण हा कर्मयज्ञ सुरू करण्याच्या पूर्वी जे आपण कर्म केले ते कर्म जाळायला हवं. कारण आधीचं कर्म जाळल्याशिवाय आपल्याला जन्म मरण चुकवता येणार नाही. पाप किंवा पुण्य दोन्हीपैकी एक जरी शिल्लक असेल तरी आपल्याला ते भोगण्यासाठी जन्माला यावं लागेल, म्हणजेच मोक्ष मिळणार नाही. म्हणून मोक्ष मिळवायचा असेल तर आधी आतापर्यंत केलेल्या पाप पुण्यात्मक कर्माला जाळावं लागेल. म्हणून आतापर्यंत केलेल्या पाप पुण्यात्मक कर्माला जाळण्यासाठी पुढचं सगळं कर्म नैष्कर्म्य भावनेनं करायचं आहे.
म्हणून आतापर्यंत केलेली कर्म त्याचं पाप पुण्यात्मक फळ भोगायचं म्हणून हे कर्म करायचंय, या भावनेनं कर्म करायचंय. हा कर्म करण्याचा एक प्रकार. जो प्रकार उपासक पाळतात, साधक भक्त पाळतात. भक्तांची भक्ती करण्याची, साधना करण्याची जी सुरुवात आहे ती याच्यापासून होते. आणि म्हणून मागचं पाप पुण्य जाळण्यासाठी साधना. आणि मग ते करत करत ते अखंड यज्ञ याजन सुरू झालं की दुसऱ्या प्रकारचं एक कर्म होतं. एक अवस्था अशी येते की त्या अवस्थेमध्ये आत्तापर्यंत केलेलं सगळं पाप पुण्यात्मक कर्म जळून जातं. आणि असं पाप पुण्यात्मक कर्म जळाल्यानंतरही कर्म करायचंय. कारण यज्ञाची वेळ असते. त्या यज्ञाची वेळ पूर्ण होईपर्यंत मंत्रोच्चार चालू ठेवावे लागतात. मध्येच यज्ञ थांबवता येत नाही. यज्ञाचा एक कालावधी असतो, त्या कालावधीपर्यंत मंत्र चालू असतात, यज्ञाची प्रक्रिया चालू असते. मध्येच यज्ञ थांबवता येत नाही. आणि जेव्हा निष्काम भावनेनं कर्म सुरू होतं तेव्हा त्या क्षणापासून आतापर्यंत केलेल्या पाप पुण्यात्मक कर्माची आहुती सुरू होते. ते पाप पुण्यात्मक जे कर्म आहे ते जळायला सुरू होतं, ते संपायला सुरुवात होते. आणि मग हे कर्म करत करत मागचं सगळं कर्म जळालं, संपलं. मग कर्म थांबवायचं का? की आतापर्यंत मी जे काही पाप पुण्यात्मक कर्म केले ते पाप पुण्यात्मक कर्म निष्काम भावनेनं केलेल्या कर्मामुळे जळाले, मग आता पुढे काय? इथून दुसऱ्या प्रकारच्या कर्माची सुरुवात होते. असं कर्म जे संत करतात, असं कर्म जे अवतारी पुरुष करतात. संतांचं जे कर्म असतं ते जन्मापासूनच नैष्कर्म्यतेपासून सुरू होतं. भगवंताचं जे कर्म असतं ते नैष्कर्म्य भावनेपासूनच सुरू होतं. म्हणून तर त्यांना आपण अवतार म्हणतो. म्हणून अवताराची एक सोपी साधी व्याख्या अशी की ज्याची जन्मापासूनच नैष्कर्म्य अशी अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्याचा मी संपलेला आहे, जो आत्मरूपावर स्थित आहे, जो परमात्म स्वरूप आहे, जो आत्मस्वरूप आहे, जो ब्रह्मस्वरूप आहे, अशाचं कर्म, अशाचं जीवन म्हणजे अवतार. मग ते संत असतील किंवा भगवंत असतील. आणि असं अवतार आणि संत यांच्या संदर्भात घडतं. पण काही साधकांचा जन्म असा असतो की त्यांचा थोडा बहुत कालावधी जन्मातला मागच्या जन्मातल्या कर्तव्य कर्मांना जाळण्यासाठी त्यांच्या जीवनाचा काही भाग संपतो. आणि मग उरलेला काही भाग तो मात्र जगाला कर्माचा आदर्श निर्माण व्हावा याच्याकरता ते कर्म आहे. या कर्माचा पूर्वार्ध जो आहे तो स्वतःसाठी आहे. आतापर्यंत केलेल्या पाप पुण्यात्मक कर्माला जाळण्यासाठी केलेलं ते कर्म आहे. पण ते सगळं जळल्यावर जे कर्म आहे ते जगासाठी आहे. जगासमोर कर्माचा एक आदर्श निर्माण व्हावा याच्यासाठी ते कर्म आहे, जे कर्म संत आणि भगवंत करतात. संतांनी कर्म केली, भगवंतानंही कर्म केलं. अगदी मानवी जन्माच्या मर्यादेत नियमात राहून संतांनी आणि भगवंतानं कर्म केलं. कोणताही प्रकृतीचा नियम, लौकिक नियम, मृत्यूलोकाचा नियम संतांनी किंवा भगवंतांनी मोडलेला नाही. मोडण्याचा त्यांना अधिकार आहे. जिथं खूप अनिवार्यता वाटते तिथं तो नियम ते मोडूही शकतात. कारण शेवटी करता करविता तोच आहे. दिग्दर्शकाला वाटलं, निर्मात्याला वाटलं, स्टोरी रायटरला वाटलं तर चित्रपटात किंवा नाटकात हवे तसे बदल करता येतात. आता दिग्दर्शक वेगळा, निर्माता वेगळा, पटकथाकार वेगळा, हे तिघं वेगवेगळे असले तर तिघांच्या संमतीनं तो बदल करावा लागतो. पण परमात्मा स्वतःच दिग्दर्शक आहे, पटकथाकार आहे, निर्माताही तोच आहे. म्हणून त्याला थोडंफार काही बदल करावासा वाटला, थोडे काही चमत्कार करावेशी वाटले, एखाद्या रोग्याचा रोग बरा करावासा वाटला, ते स्वातंत्र्य त्याला आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळे नियमच मोडून ताडून एक नवी स्क्रिप्ट तो लिहायला घेईल, असं होणार नाही. थोडेफार बदल त्याच्यामध्ये केले जातील.
तो अधिकार त्यांना आहे म्हणून. पण तेही जेव्हा कर्म करतात तेव्हा स्वतःसाठी ते नियम बदलत नाहीत, इतरांसाठी ते कधीतरी नियम बदलतात. हा संतांचा नियम आहे, हा अवतारी पुरुषांचा नियम आहे. भगवंताने किंवा संताने इतरांना जिवंत केल्याच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, त्या संतांनी कुण्यातरी मेलेल्या माणसाला जिवंत केले. अगदी ज्ञानोबारायांपासून, साईबाबांपासून, तुकोबाराय, एकनाथ महाराज, सगळ्या संतांच्या जीवनात अशा कथा सापडतील आपल्याला की मेलेल्यांना त्यांनी जिवंत केले. पण स्वतः मात्र त्यांनी अमरत्व स्वीकारलेलं नाही. स्वतःसाठी कधी अमरपण त्यांनी मागितलेलं नाही. म्हणजे त्यांचंही जे कर्म आहे ते मी रहित कर्म आहे, पण तरी ते कर्म करतात. कशासाठी? जगाला नियम पडावेत याच्यासाठी. आता माऊली ज्या कर्माचं वर्णन करतायत ते कर्म पहिल्या टप्प्यातलं कर्म आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी केलं गेलेलं कर्म आहे. त्या कर्मासाठी माऊलींनी शब्द वापरलाय ते अखंड यज्ञ याजन. निष्कर्म्य भावनेनं स्वधर्माचं अनुष्ठान करणं म्हणजे अखंड यज्ञ याजन करणं. जो करी तया बंधन कहीच न घडे. आणि या भावनेनं जो कर्म करतो त्याला कर्माचं बंधन कधीच लागू पडत नाही. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणून या. अर्थात हे लोक कर्मबंधाला प्राप्त होऊन परतंत्र झाले आहेत, त्याचे कारण एकच की ते विहित नित्य कर्माला चुकले म्हणून. कर्माच्या बंधनात कोण अडकतं त्याचं वर्णन माऊली करतायत. हा लोकू कर्मे बांधिला, हा जो मृत्यू लोक आहे हा कर्मानं बांधला गेलेला आहे. इथला नियम आहे, इथं जो जन्माला येतो त्याला कर्म करावंच लागतं. मग तो अवतारी पुरुष असेल, संत असतील किंवा सामान्य जीव असतील. जो या कर्मामध्ये, या लोकामध्ये आला, मृत्यू लोकामध्ये आला, या मृत्यू लोकालाच कर्मलोक असंही म्हणतात. कारण इथं केलेलं कर्म अनिवार्य आहे. इथं कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. इथं जन्माला आलेला प्रत्येक जण कर्मानं बांधलेला आहे. म्हणून हा लोकू कर्मे बांधलेला, हा लोकच, इह लोकच कर्मानं बांधला गेलेला आहे. आणि लोकच कर्माला बांधला गेलेला असल्यामुळं या लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव कर्मानं बांधला गेलेला आहे. त्याला कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. जो परतंत्राभूत झाला तो या लोकामध्ये जन्माला आला म्हणजे आपोआपच परतंत्राभूत झाला, म्हणजेच परतंत्र झाला. कर्म न करण्याचं त्याला स्वातंत्र्य नाही. ठरवूनही तो नैष्कर्म्य होऊ शकत नाही. मी कर्म करणारा नाही असं तो म्हणू शकत नाही, कारण या लोकात आला की त्याला कर्म करावंच लागेल. म्हणून देवही इथं आले जन्माला, त्यांनीही कर्म केली. या मृत्यू लोकातले नियम त्यांनीही स्वीकारले, कारण जो या लोकात जन्माला आला तो या लोकातल्या नियमानं बांधला गेला. जो बसमध्ये बसला त्याचा प्रवास सुरू झाला, तो बसून असला तरी त्याचा प्रवास सुरू आहे. बसची गती त्याला मिळालेली आहे. बस थांबली की त्याला थांबावं लागणार आहे, बस पळाली की त्याला पळावं लागणार आहे. तसं जो या लोकात जन्माला आला तो कर्मानं बांधला गेला आणि परतंत्रही झाला. बसमध्ये बसल्यावर तुम्ही पळालात तरी बसच्या बाहेर नाही जाऊ शकत. बसपेक्षा अधिकचा स्पीड तुम्ही नाही पकडू शकत, कारण तिथं तुम्ही परतंत्र झालेले आहात. तुमच्या गतीला त्या गाडीच्या गतीच्या मर्यादा आलेल्या आहेत. तसं अवतारी पुरुष जरी इह लोकात जन्माला आले की या लोकातल्या मर्यादा त्यांना पाळाव्या लागतात. प्रभू रामचंद्रजींना आपण मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतो? तर त्यांनी त्या सगळ्या मर्यादा तंतोतंत पाळल्या म्हणून, कधीही त्या मर्यादाच्या बाहेर गेले नाहीत म्हणून. वनवासही आनंदानं स्वीकारला, आपल्या पत्नीचं हरण झालं तेही स्वीकारलं, पण कोणता चमत्कार करून सीतामातेला परत आणलं नाही. एक सामान्य पती पत्नीला मिळवण्यासाठी ज्या मार्गाने जातो त्याच मार्गाने जाऊन सीतामातेला मिळवलं. अलौकिक असं काही करण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. सगळ्या मर्यादा पाळल्या म्हणून. जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणून या. त्यानं आधी नित्य यज्ञ केला नाही म्हणून तो चुकला. तो या जन्मामध्ये, सामान्य जीवांबद्दल माऊली बोलतायत, जो या कर्मामध्ये आला, परतंत्र झाला,
त्या लोकांना मात्र तो नित्ययज्ञाला चुकला. नित्ययज्ञ म्हणजे स्वधर्माला चुकला. ज्या लोकांनी स्वधर्म यज्ञ केलेला नाही तीच लोक या जन्मामध्ये जन्माला येतात, मृत्यू लोकात येतात. बाकीच्यांना मृत्यू लोकात यायची गरज नाही. जे कर्मानं बांधलेत तेच इथे येतात. पुन्हा तेच मनुष्य जन्मात या किंवा कोणत्याही जन्मात, मनुष्य जन्मच नाही, तुम्ही एखाद्या प्राण्याच्या जन्मालाही गेलात तर तिथेही तुम्हाला कर्म करणं आलं. तिथं तुम्ही जे कर्म करता त्याच्याहूनही तुमची काहीतरी भावना तयार होणार. त्या भावनेच्या अनुरूप तुम्हाला पुन्हा दुसरा जन्म मिळणार. जोपर्यंत तुम्ही पूर्ण कर्म जाळत नाही, पूर्ण नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करत नाही, तोपर्यंत तुम्हाला इथं यायचंय. जसं जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला TC काढता येणार नाही, दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेता येणार नाही, वारंवार परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही. वारंवार परीक्षा देत राहा, पण पास होईपर्यंत तुम्हाला या इयत्तेतून देव काढणार नाही. आणि म्हणून जन्माला आला तर नैष्कर्म्य भावनेनं कर्म करा. नैष्कर्म्य भावनेनं कर्म केलं नाही तर हे कर्म तुम्हाला बांधणार, बंधनात टाकणार. वारंवार तुम्हाला या लोकामध्ये यावं लागणार, मृत्यू लोकामध्ये यावं लागणार. आता एची विषयी पार्था तुझं सांगेन मी एक कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्थात अर्जुना, तुला याविषयी मी एक कथा सांगतो. ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टी रचना केली, इथं कर्म प्रत्येकानं का करायचं, प्रत्येक जीव कर्तव्य कर्मानं का बांधला गेलेला आहे, या जीवाची कर्तव्य कर्मानं बांधण्याची सुरुवात कुठून झाली त्याचं वर्णन इथं माऊली करणार आहेत, भगवंत करणार आहेत. त्याची सूचना इथं माऊलींनी दिली. आता एची विषयी पार्था, अर्जुना आता याच्या विषयीची तुझं सांगेन एक मी कथा. तुला आता या संदर्भातली एक गोष्ट तुला मी आता सांगणार आहे, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. आता ती कथा सुरू झाली बघा, पूर्वार्धातच. याच्या संदर्भातली एक कथा मी तुला आता सांगणार आहे अर्जुना. कोणती? तर ती कथा सुरू झाली, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. जेव्हा ही सगळी सृष्टी आदी संस्था ब्रह्मेने म्हणजे ब्रह्मदेवानं निर्माण केली, त्यावेळची कथा आता मी तुला सांगणार आहे. आता ती कथा कोणती आहे ते भगवंत श्लोकामध्ये सांगतायत. आधी तो श्लोक आपण बघूया. सहयज्ञाः प्रजाः सृष्टवा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वं मेषवोष्विष्टकामधुक्. अर्थात सृष्ट्यारंभी श्रुती प्रतिपादित यज्ञांसह म्हणजे स्वधर्मासह ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न केली व त्यास म्हणाला, ह्याच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या. हा स्वधर्म यज्ञच तुमच्या इच्छा पूर्ण करील. जेव्हा ही सगळी सृष्टी निर्माण झाली तेव्हा ही सगळी सृष्टी निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवानं स्वतःही चातुर्वर्ण्य सृष्टी निर्माण केली. आता ही घटना या श्लोकात आलेली आहे. या श्लोकामागचं तत्व आपल्याला थोडंसं नीट समजून घ्यायचं आहे. आता हे तत्व तुम्ही आध्यात्मिक दृष्टीनं समजून घ्या किंवा भौतिक दृष्टीनं समजून घ्या. दोन्ही दृष्टीनं ते तत्व तितकंच महत्त्वाचं आहे, तो विचार तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून कथाही समजून घेऊ, कथेमागची तात्विक भूमिकाही समजून घेऊ. कथा अशी आहे, जेव्हा सृष्टी सुरू झाली तेव्हा सृष्टी सुरू झाल्याबरोबर ब्रह्मदेवानं सगळ्या सृष्टीची म्हणजे प्रजेची निर्मिती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे जे कर्म करता येईल ते करा. ते कर्तव्य कर्मच म्हणजे स्वधर्मच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. ब्रह्मदेव कोण? तर ब्रह्मदेव म्हणजे कर्म करण्याची प्रेरणा. आपण जे कर्म करतो ते कर्म करण्यामागची प्रेरणा म्हणजे ब्रह्मदेव. ही प्रेरणा कोण जन्माला घालतं? तर जन्माला घालतो तो मीपणा. तो मीपणा म्हणजे माया. कारण ब्रह्मदेवाला निर्माण करणारी माया आहे आणि माया कुणाच्या प्रेरणेनं किंवा कुणाच्या
आधारानं राहते तो म्हणजे परमात्मा. परमात्मा म्हणजे चैतन्य. त्या चैतन्याच्या ठिकाणी निर्गुण निराकार अशी अवस्था आहे. ते चैतन्य निष्क्रिय आहे, अनाम आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी कोणता गुण नाही, त्याच्या ठिकाणी कोणता आकार नाही, काहीच नाही. आधी आपण कथा समजून घेऊ, मग त्याचा वेगवेगळ्या संदर्भाने अर्थ बघूयात. एक चैतन्य आहे, या चैतन्यामध्ये निष्क्रियता आहे. निष्क्रियता म्हणजे निष्क्रियता सुद्धा दोन प्रकारची असते. क्रिया करण्याची क्षमता नसताना असलेली निष्क्रियता आणि कर्म करण्याची क्षमता असूनही स्वतः स्वीकारलेली निष्क्रियता, अशी दोन प्रकारची निष्क्रियता असते. चैतन्याच्या ठिकाणी निष्क्रियता आहे, पण कोणती? तर सर्व काही करण्याची क्षमता असूनही स्वाभाविकपणे स्वीकारलेली निष्क्रियता. दगडाच्या ठिकाणी ही निष्क्रियता आहे. आणि एखादा माणूस पण दगडासारखा बसू नये असं म्हणतो ना आपण, काय दगडासारखा बसलायस? दगडही बसलाय, तो माणूसही बसलाय, पण दोघांच्या निष्क्रियतेत फरक आहे. दगड निष्क्रिय आहे, स्वभावतः निष्क्रिय आहे. क्रिया करण्याची शक्ती दगडामध्ये नाही. पण माणूस जेव्हा निष्क्रिय बसलाय असं आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तसं चैतन्य म्हणजे असं निष्क्रिय असं चैतन्य जे स्वभावतः निष्क्रिय आहे, ज्यानं स्वाभाविकपणे निष्क्रियता स्वीकारलेली आहे. पण अशा निष्क्रिय स्वभावाच्या चैतन्याला आपण क्रिया करावीशी वाटली. दगडासारखं बसलेल्या माणसाला वाटलं थोडं हलावं. हे हलावंसं वाटण्याची भावना म्हणजे माया. स्वभावतः निष्क्रिय असलेल्या चैतन्याला काहीतरी करावंसं वाटण्याची इच्छा म्हणजे माया. काहीतरी करावंसं वाटतंय, या प्रभावातून काहीतरी करणं, काहीतरी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी गोष्ट म्हणजे प्रेरणा. बघा, पुन्हा थोडंसं सूक्ष्मपणे समजून घ्या. एक माणूस शांत बसलाय, त्याला आता काहीतरी करावंसं वाटतंय, हलावंसं वाटतंय, हसावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय, बघावंसं वाटतंय, ऐकावंसं वाटतंय, काहीतरी करावंसं वाटतंय, किंवा हे सगळंच करावंसं वाटतंय. हे सगळं करावंसं वाटण्याची भावना म्हणजे माया. मायेच्या प्रभावाशिवाय हे शक्य नाही. पण आता डोळे हलवायचे आहेत, म्हणजे बघायचंय, ऐकायचंय, तर याच्यासाठी काहीतरी मायेला एखाद्या शक्तीचा आधार घ्यावा लागेल. जी शक्ती मूळ चैतन्याच्या ठिकाणी आहे, पण आपला मूळ स्वभाव न सोडता ते चैतन्य क्रियाशील होतं, तेव्हा त्या चैतन्याचं क्रियाशील होणं म्हणजे ब्रह्मदेव. निर्माणाची प्रक्रिया, काहीतरी करण्याची इच्छा म्हणजे ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेव त्या चैतन्यापेक्षा वेगळा आहे का? करण्याची इच्छा आणि करण्याची इच्छा झाली तो वेगळे आहेत का? एकच आहेत. पण दोघांमध्ये भेदही आहे. कारण ज्याला इच्छा झाली तो निरीच्छ भावनेचा आहे स्वभावतः. हे फक्त कळावं म्हणून नावं दोन दिलेली आहेत, बाकी काही नाही. शांत बसलेलाही मीच आहे, क्रिया करणाराही मीच आहे. पण शांत बसलो त्याला आपण म्हणतो ब्रह्मतत्व, चैतन्य, परमात्मा. आणि हालचाल करणारं चैतन्य म्हणजे ब्रह्मदेव. एवढं थोडंसं नीट समजून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा संशय मनामध्ये ठेवायचा नाही. आणि निष्क्रिय असलेलं, स्वाभाविक निष्क्रिय असलेलं चैतन्य सक्रिय होतं, त्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो. आणि हे करण्याची इच्छा, भावना म्हणजे माया. माया आणि ब्रह्मदेव दोन नाही आहेत. ब्रह्मदेवाची एक बाजू म्हणजे माया आहे. म्हणून मी आधी म्हणालो होतो, प्रेरणा म्हणजे माया, प्रेरणा म्हणजे ब्रह्मदेव. दोघही प्रेरणाच आहेत. कारण ब्रह्मदेव मायेच्या प्रभावाशिवाय नाही. आकार आला, क्रिया आली, नाव आलं, गुण आला म्हणजे माया आली, समजूनच घ्यायचं. निर्गुण निराकार असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी सगुण साकारता आली म्हणजे तिथं माया आली, मायेची उपस्थिती आली.
म्हणून माया म्हणजे प्रेरणा, म्हणून ब्रह्मदेव म्हणजे ही प्रेरणा. कारण चैतन्याला क्रियाशील करण्यासाठी मायेचा आधार चैतन्याला घ्यावा लागतो आणि तो आधार घेतला आणि मग ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली. कारण आता हालचाल करायची आहे, मला हालचाल करायची आहे, तर मला माझ्या सगळ्या अवयवांना सक्रिय करावं लागेल. मला माझ्या पंच ज्ञानेंद्रियांना, पंचकर्मेंद्रियांना सक्रिय करावं लागेल. तसं त्या निर्गुण चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली, स्थिर अशा पाण्यामध्ये जेव्हा तरंग उमटायला लागले, तेव्हा तरंग उमटले आणि सृष्टी उत्पन्न झाली. सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर आता या सृष्टीला चालवायचं. डोळे, कान सगळं काही तयार झालं, आता सृष्टी चालवायची. तर त्यांनी सगळ्या इंद्रियांना कामं दिली. तुम्ही तुमची कामं करा आणि तुमची कामं करून तुम्ही कर्म करण्याची, काहीतरी करण्याची जी भावना चैतन्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या भावनेच्या परिपूर्तीसाठी आपापल्या पद्धतीनं श्रेय द्या, आपापल्या पद्धतीनं कर्म करा. हे थोडं सोप्या पद्धतीनं समजून घेऊ. एखादा कंपनीचा मालक आहे, कोणत्या तरी मोठ्या कंपनीचा मालक आहे. त्या मालकाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपण एक नवीन कंपनी टाकू. मग कंपनी टाकू असं निर्माण झाल्याबरोबर तो स्वतः कंपनी टाकणार आहे का? तो माणसं नेमणार आहे. तो एकच माणूस नेमेल, जो त्याच्या हाताखाली काम करेल. त्याला सांगेल की बाबा मला असं असं करायचंय, तुला जे काही लागेल ते माझ्याकडून दिलं जाईल, तू ते कर. मग तो माणूस काय करणार? तो पण स्वतः सगळं करेल का? नाही. तो लोकांना बोलून आणेल, इन्फ्रास्ट्रक्चरवाल्याला बोलून आणेल, टेक्निशियनला बोलून आणेल, एखाद्या सुपरवायझरला बोलून आणेल. त्यांना काम वाटून देईल की बाबा तू इन्फ्रास्ट्रक्चर तयार कर, तू यंत्रसामुग्री तयार कर, तू यंत्र हाताळणाऱ्या लोकांना आण, तू व्यवस्थापन सांभाळ. प्रत्येकाला काम देईल. मग आता ज्याला ज्याला कामं दिली तो पुन्हा वेगवेगळी कामं करेल. इन्फ्रास्ट्रक्चरवाला पुन्हा वेगवेगळी बांधकाम व्यावसायिक ठरवेल. मग बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्षातला कामगार ठरवेल. यंत्र वेगवेगळी, यंत्र चालवणारे वेगवेगळे, मजूर वेगवेगळे. मग अशा पद्धतीनं ती पूर्ण कंपनी व्यवस्थित चालेल. सगळेजण आपापल्या परीनं योगदान देतील त्याच्यामध्ये. मग सगळ्यांचं योगदान जात 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 अंतिमतः जो मूळ मालक आहे त्याच्यापर्यंत निरोप जाईल की साहेब तुम्हाला जे काही अपेक्षित होतं त्याप्रमाणे आम्ही फॅक्टरी सुरू केली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे उत्पादन सुरू केलेलं आहे, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही थोडंफार योगदान दिलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं जगत नियंत्या परमात्म्याला वाटलं काहीतरी करावं, क्रिया करण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याने हे सगळं ब्रह्मांड जन्माला घातलं आणि मग चाललंय सगळं. पण ते चालताना कुचराई करतात काही लोक. कंपनीमध्ये काम करणारे पण स्वार्थी लोक वगैरे असतात, लाच घेणारे असतात, लाच खाणारे असतात. आता एखाद्या मालकाला कळणार नाही आपल्या कंपनीतले लोक काय भ्रष्टाचार करतायत वगैरे, पण परमात्म्याला तर सगळ्यांचं माहिती आहे. कारण सगळ्यांच्या आत असलेलं चैतन्यही तोच आहे. म्हणजे चैतन्यही तोच, मायाही तोच, ब्रह्माही तोच आणि त्या ब्रह्मानं जेवढ्या लोकांना कामाला लावलंय ते सगळंही तोच. सगळा तोच आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये तोच खेळतोय, वेगवेगळ्या रूपामध्ये तोच बागडतोय. पण ज्यांना हे माहिती नाही ते भ्रष्टाचार करतायत, मी करतोय अशी भावना ठेवतायत, ते मी कंपनीचा मालक आहे असं समजतायत. ही कंपनी माझ्यामुळे, मी करतो म्हणून ही कंपनी चालते. अर्जुनाचा अहंकार हाच आहे. गीतेचा जन्म इथंच आहे. अर्जुनाचा अहंकार आहे की हे युद्ध करणारा मी आहे, मारणारा मी आहे, यांना मारल्यावर मला पाप लागेल, तेव्हा मी हे असं कसं करू. अर्जुन हे सगळं बाकीचं विसरलाय आणि ते सांगण्यासाठी गीता आहे आणि गीतेची ही खरी सुरुवात आहे. इथं या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीची कथा माऊलींनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आता या ओवीचं माऊली काय वर्णन करतायत ते आपण बघूयात. या श्लोकाचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, ते नित्य त्याग सहिते सृजिली भूते समजते परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. अर्थात
त्यावेळी त्या त्या प्राण्यांच्या नित्य आचरणाच्या धर्मासह त्यांना निर्माण केले, पण त्यांना तो स्वधर्म यज्ञ सूक्ष्म असल्यामुळे कळला नाही. तर जेव्हा ब्रह्मदेवानं सगळी सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येकाला ते नित्य याग संहिते, प्रत्येकाला दैनंदिन कर्म वाटून दिले. नित्य याग, याग म्हणजे कर्म, नित्य याग संहिते. नुसतं जन्माला घातलेलं नाही ब्रह्मदेवानं, तर त्यांना दैनंदिनी वाटून दिली. काय करायचं हे सांगून टाकलं. सृजिली भूते समजते. सृजिली म्हणजे निर्माण केली, भूते म्हणजे सर्व सजीव, सर्व कशासहित निर्माण केले? नित्य याग संहिते. त्यांनी काय करायचं हे ठरवून देऊन त्यांना जन्माला घातलं. म्हणजे कर्माबरोबरच कर्त्याचा जन्म आहे. बघा, कर्ता आधी कर्म नंतर असं नाही. कर्ता आणि कर्म आधीच. ब्रह्मदेवानं आधीच कर्म जन्माला घातलं म्हणजे आणि मग कर्त्याला जन्माला घातलं, किंवा दोन्ही एकाच वेळी. लक्षात घ्या, हा विषय खूप महत्वाचा आहे. कर्म आणि कर्ता एकाच वेळी जन्माला आलेले आहेत. नाहीतर एखादा आधी माणूस जन्माला आला आणि मग त्याचं कर्म सुरू झालं, असं नाही. ज्यावेळी कर्म त्याच वेळी कर्ता, दोघांना एकत्रितच जन्माला घातलंय. ते नित्य याग संहिते, संहिते शब्द वापरलाय. संहिते म्हणजे सह, सोबत. सृजिली भूते समजते. नित्य यागासोबतच सगळ्या भूतांचा, सजीवांचा जन्म झालेला आहे. जन्माबरोबरच कर्म सुरू झालंय. कर्म ठरवूनच जन्म झालेला आहे. कुणी काय करायचंय हे त्याच्या जन्माबरोबरच ठरलेलं आहे. ते नित्य याग संहिते सृजिली भूते समजते, परी नेणतीची तीये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. पण जे कर्ते आहेत त्या कर्त्यांना यज्ञ कळलेला नाही, कर्म कळलेलं नाही. का? सूक्ष्म म्हणून. ते कर्म सूक्ष्म होतं, त्याचं स्वरूप कळलेलं नाही. परी नेणतीची तीये यज्ञाते. तीय म्हणजे कोणत्या? ब्रह्मदेवानं जे कर्म करायला जन्माला घातलंय त्या यज्ञाते. नेणतीची. कोण नेणतीची? जी सृजिलेली भूत आहेत, जन्माला घातलेले जे सजीव आहेत ते या यज्ञाला नेणतेची. म्हणजे त्यांना हे यज्ञ कळालेलं नाही, त्यांना या कर्माचं स्वरूप कळालेलं नाही. का? तर सूक्ष्म म्हणून. कर्माचं हे स्वरूप सूक्ष्म आहे, गूढ आहे, म्हणून त्यांना ते कळालेलं नाही. प्रत्येक जीव हा असाच असतो. जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या कर्माची सुरुवात होते. ही कथा म्हणजे कोणती घडून गेलेली कथा नाहीये. प्रत्येक जीवाची ही कथा आहे. प्रत्येक जीवाची प्रत्येक जन्मातली कथा इथूनच सुरू होते. फक्त थोडा ब्रह्मदेव बदललाय, थोडं कर्म बदललंय, थोडासा जीव बदललाय, परिस्थिती बदलली, प्रसंग बदलला, काळ बदलला, पण घडतं हेच. म्हणून ही सृष्टी उत्पत्तीची कथा, कुठंतरी ब्रह्मदेव जन्माला आला आणि ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, इतकं मागं जाऊन विचार करायची गरज नाही. लोकांना त्याची खूप हौस. वाद घालणारी जी लोक असतात ना, ते कोण ब्रह्मदेव, कसा जन्माला आला, मग ब्रह्मदेवाचा बाप कोण, मग ब्रह्मदेवाचा कुणी बाप होता तर मग त्याचा पण कुणीतरी बाप असणार ना, मग रामाचा बाप कोण, मग त्याचा बाप कोण, शिवाचा बाप कोण, असं नुसता वादामध्ये पडत असतात. वादांमध्ये आपल्याला पडायचं नाही. वादात पडल्यावर सिद्धांत सापडत नाहीत. खूप आधी जायची गरज नाही. आपण जन्माला आलो तेव्हा काय वेगळी परिस्थिती होती. जन्माला आल्याबरोबर आपलं कर्म सुरू झालं की नाही, हालचाली सुरू झाल्या की नाही, हातपाय हालायला लागले, डोळ्याला दिसायला लागलं, कानाला ऐकू यायला लागलं. पण त्या लेकराला हेच माहिती नाही, हे डोळे आहेत, हे कान आहेत, डोळ्यानं काय बघायचंय, कानानं काय ऐकायचंय, हातपाय कशासाठी दिलेत, माहिती काहीच नाहीत, पण कर्म तर सुरू झाले. तशीच परिस्थिती त्या भूतांची झाली. आता आपली जन्म कहाणी, या कहाणीला जुळवून बघा, ओव्याही समजायला सोपं जाईल आणि आपल्या संबंधित सगळं आहे हेही लक्षात येईल आणि उपासनेचा, कर्माचा मार्गही सोपा आणि सुकर होईल. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो येत आम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती. अशा वेळी त्या सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की हे देवा, आम्हाला तरुणोपाय काय आहे. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, ते वेळी प्रजे विनविला ब्रह्मा. त्यावेळी सगळ्या प्रजेनं ब्रह्मदेवाकडे विनंती केली. काय विनंती केली? देवा आश्रयो काय येत आम्हा, तुम्ही आम्हाला जन्माला घातलंय,
पण इथं आम्हाला आश्रय कशाचा आहे, कशाच्या आधारानं आम्ही जगायचं आहे, का जगायचं आहे, जगण्यासाठी काय करायचं आहे आणि काय करत करत जगायचं आहे. तव म्हणे कमळ जन्म. आणि मग तेव्हा कमळ जन्मा जो आहे म्हणजे ब्रह्मदेव, तो भूतांप्रती काय बोलता झाला. आपणही जेव्हा जन्माला आलो तेव्हा प्रत्येक गोष्ट विचारतो, आधी बघतो आणि मग विचारतो, आधी बघतो, आधी करतो, मग विचारतो. आर्यनही रोज आमचा बघायचा की पप्पा विशिष्ट वेळेत वर येतात, बसतात, समोर काही लोक ऐकतात. मग त्याला हळूहळू कळायला लागलं की पुढं कुणी दिसत नसलं तरी पुढं कुणीतरी असतंय. व्हिडिओ कॉल वगैरे मधून त्याला कळलं. मग त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले की पप्पा तुम्ही वर जाऊन काय करता 1 तास. कुतूहल निर्माण झालं, मला करता येईल का मग प्रवचन, मलाही शिकवा, मलाही प्रवचन करायचंय. प्रत्येक जीवाच्या मनामध्ये कुतूहल असतं. लहानपण म्हणजे प्रजे विनविला ब्रह्मा. आपणही कधीतरी ब्रह्मदेवाला म्हणजे आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरुजनांना, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, ज्यांच्यामुळं आपण आहोत, त्यांना कधीतरी प्रश्न विचारलाच नाही. बघणं म्हणजे काय, ऐकणं म्हणजे काय, मी जीवन कसं जगू, मी जीवनात काय बनू, हे प्रश्न प्रत्येक मुलाच्या मनात असतात. कधी ते विचारून त्याची उत्तरं मिळवतात, कधी अनुभवातून मिळवतात. इथं प्रजेनं विचारलाय प्रश्न की तेव्हा आम्ही जन्माला तर आलोय. मुलगाही कधी कधी प्रश्न विचारतो की मला जन्माला कशासाठी घातलंय, मला जन्माला घालण्यामागचं कारण काय, माझ्या जन्माला येण्याचं प्रयोजन काय, का मी जन्माला आलोय, काय करायचंय मला या जन्मात येऊन. हा प्रश्न प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेत आपल्याही मनात आलेला आहे आणि आपणही कुणातरी संबंधितांना हा प्रश्न विचारलाय. तेवेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रय येत आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती. मग तो कमळ जन्मा ब्रह्मदेव काय म्हणाले बघा, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे पुरती काम. अर्थात तुम्हाला वर्णाश्रम धर्मानुरूप आम्ही हा स्वधर्मच तरणोपायार्थ सांगितला आहे, याचे आचरण करा म्हणजे तुमच्या कामना सहजच पूर्ण होतील. मग ब्रह्मदेवानं काय सांगितलं, तुम्हा वर्ण विशेष वशे, तुम्हाला वर्णाश्रमाप्रमाणे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे, तुम्हाला तुमच्या स्वधर्माचं आचरणच करण्याचं काम आम्ही तुम्हाला दिलंय. तुम्हाला तुमच्या स्वधर्माचंच आचरण करायचं आहे. या ते उपासा, त्याची उपासना करा, त्याचं आचरण करा, मग आपैसे सहजच पुरती काम, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. स्वभावाच्या उलट जाऊ नका. म्हणून बघा आजचं विज्ञान सुद्धा सांगतं, सायकोलॉजी सुद्धा सांगते. आता आपल्यामध्ये साळुंखेताई आहेत, डॉक्टर आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत. आता त्यामुळे त्यांच्या विषयाबद्दल मी काय बोलावं असं नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगतो. कारण आजकालचं जे मानसशास्त्र, विशेषतः बाल मानसशास्त्र काय सांगतं की लेकरांना जे व्हायचंय ते होऊ द्या. लेकरांमध्ये काहीतरी होण्याची स्वाभाविक प्रेरणा असते, प्रवृत्ती असते. काहीतरी होण्यासाठी या निसर्गाने त्यांना जन्माला घातले. आता त्याची जी प्रकृती आहे, आता ह्याला अध्यात्म बाजूला ठेवा, आपण विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊ. अध्यात्म थोडा वेळ बाजूला ठेवू, विज्ञानाच्या भाषेत. विज्ञानामध्ये एखादा जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा निसर्गतः त्याच्यामध्ये काही कौशल्य असतात. ती कौशल्य घेऊनच तो जन्माला आलेला असतो, फक्त ती कौशल्य विकसित व्हावी लागतात. त्या कौशल्यांना अनुकूल वातावरण निर्माण करणं एवढंच मातापित्यांचं काम आहे. दुसरं मातापित्यांचं काहीही काम नाही. पण बरेचसे मातापिता याच्या उलट करतात. लेकरांमध्ये सहज जे व्हायची इच्छा आहे ते होऊ न देता आपल्या इच्छा त्यांच्यावर लादतात आणि इथंच सगळी व्यवस्था बिघडून जाते. मला जे व्हायचं आहे ते मी नाही होऊ शकलो, मग मी ते लेकरांकडून करून घेईल, असं जेव्हा बाप करतो तेव्हा तो लेकराच्या स्ववर आघात करत असतो. आणि हा आघात घातक आहे. त्या लेकरासाठी घातक आहे, त्या मातापित्यांसाठी घातक आहे. कारण एक दिवस बापावर लेकरू आरोप करणार आहे, मला जे व्हायचं होतं ते तुम्ही होऊ दिलेलं नाही.
आणि ते लेकरू ही जे होण्यासाठी जन्माला आलेलं होतं ते त्याला होऊ दिलं जात नाही. ब्रह्मदेवानं स्पष्ट सूचना दिलेली आहे, तुम्ही तुमच्या स्वधर्माचं पालन करा. बापाचंही हे कर्तव्य आहे, बाळा तुला जे व्हावंसं वाटतंय ते तू हो, मी फक्त तुला आधार देणार आहे. फक्त लेकरांचं ऑब्झर्वेशन करा. काहीतरी व्हायचंय त्यांना, काहीतरी होण्यासाठीच निसर्गानं त्यांना इथं जन्माला आणले, काहीतरी होण्यासाठीच ते जन्मलेत. विज्ञानाच्या भाषेत समजा किंवा अध्यात्माच्या भाषेत समजा, विज्ञानही याला विरोध करत नाही आणि अध्यात्मही करत नाही. आणि माझ्या दृष्टीनं विज्ञान आणि अध्यात्मात भांडण काहीच नाही. करत असतील तर ते दोघांचंही अज्ञान असेल. पण स्वधर्माचं आचरण केल्यावर तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळणार आहे. ज्याचा जे बनण्यासाठी जन्म आहे ते बनण्यासाठी त्यानं प्रयत्न केले की त्याची परिपूर्णता आहे, तीच त्याची कामनापूर्ती आहे. तेवढंच त्या जीवांनी करावं असं ब्रह्मदेवानीही सांगितलं. राहिलेल्या विषयाचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.